नमस्कार. मी डॉक्टर योगेश पतिंगे, सहाय्यक प्राध्यापक GS कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धा. व्यावसायिक वित्ताच्या या लेक्चरमध्ये आपण आज पाहणार आहोत उच्चालक हा घटक, युनिट नंबर 2 पार्ट नंबर 3. जसं मी तुम्हाला मागच्या लेक्चरलाही म्हटलं होतं की युनिट नंबर 2चे 3 भाग आहेत. पहिल्या भागामध्ये आपण प्रोजेक्ट फायनान्सिंग आणि त्याबद्दल पाहिलं. दुसऱ्या भागामध्ये आपण इन्व्हेंटरी मॅनेजमेंट म्हणजे स्कंद व्यवस्थापन, त्याची थेअरी आणि त्याचं प्रॅक्टिकल पाहिलं. आज तिसऱ्या भागामध्ये आपल्याला लेव्हरेजेसला स्टार्ट करायचं आहे. मराठीमध्ये त्याला उच्चालक हा शब्द म्हणतात आणि इंग्लिशमध्ये त्याला लेव्हरेज असं म्हणतात. थोडक्यात आपण अगोदर लेव्हरेज हा कन्सेप्ट अगोदर क्लिअर करून घेऊया. मग त्याचे प्रकार आहेत जे मी इथे लिहिलेले आहेत. त्या प्रकारात आपल्याला ॲक्च्युली या भागामध्ये थिअरी आणि न्यूमेरिकल्स हे दोन्ही पाहत असल्यामुळे, आपल्याला पाहायचे असल्यामुळे सुरुवातीला एक इनिशियल मिनिट्समध्ये एक वेळेमध्ये तुम्हाला थिअरी एक त्याच्या मी तुम्हाला एक्सप्लेन करेन आणि त्यानंतर मग इथेच मी बोर्डवर त्याचे फॉर्म्युले लिहिलेले आहेत, त्याचं स्ट्रक्चर लिहिलेलं आहे की आपल्याला येणाऱ्या प्रॉब्लेम्समध्ये कशा पद्धतीने आपल्या उत्तराची मांडणी करायची आहे, म्हणजे जेणेकरून आज हा पार्ट संपल्यानंतर पुढच्या लेक्चरपासून आपण लेव्हरेजेसच्या प्रॉब्लेमला सुरुवात करू शकतो. तर मग लेव्हरेज म्हणजे काय? तर उच्चालकाचा संबंध हा वित्तीय व्यवस्थापनात स्थिर परिव्यय किंवा एक स्थिर खर्चाचं आपण काय म्हणू शकतो त्या पद्धतीनं त्याला शोधन करण्याची एक कला असते, त्याला आपण लेव्हरेजेस असं म्हणतो. किंवा मग मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगते की लेव्हरेज एक अशी शक्ती आहे, एक असा घटक आहे की ज्यामध्ये एक शक्ती, त्याला एक जोर त्या ट्रान्झॅक्शनला लागतो आणि त्याद्वारे ते ट्रान्झॅक्शन पार पडते. जसं मी तुम्हाला एक मागच्या वेळेस मेकॅनिकल फोर्सचं उदाहरण दिलं होतं, क्रेनचं उदाहरण. त्याच उदाहरणाला परत रिपीट करतो आहे की एक जेव्हा आपण क्रेन डोळ्यासमोर ठेवतो किंवा क्रेनला काम करीत असताना पाहतो, तेव्हा क्रेनचे ते जिथून तो दोर ओढला जातो ते जे एक छोटंसं एक यंत्र आहे किंवा ती जी एक त्यातला एक सेपरेट पार्ट आहे तो फार छोटा दिसतो, पण त्या पार्टमुळे कितीतरी वजन ती क्रेन उचलू शकते. आणि त्या क्रेनला एक जो बेस असतो, त्या क्रेनची जी चाकं असतात ती एवढी स्ट्रॉंग असतात की त्याला क्रेनला त्या जागेपासून हलण्यास कुठलाही वाव राहत नाही आणि त्याला फिक्स पकडून ठेवतात, त्या जागेला पकडून ठेवतात. उच्चालकाचंही तसंच राहतं की उच्चालक ही ती प्रक्रिया किंवा ते वित्तीय व्यवस्थापन करण्यासाठी एक जो भार असतो असं म्हणू शकतो आपण, किंवा एक जी ताकद असते किंवा एक जोर असते, ते या उच्चालकांमुळे निर्माण होतात, क्रिएट होतात. तर मग लेव्हरेज हा भाग त्याच्याशी संबंधित आहे. मग उच्चालकाचा जेव्हा आपण विचार करतो तो ढोबळमानाने फक्त 2च प्रकार असतात आणि दोघांना बनून तो तिसरा प्रकार बनतो, तिसरा टाईप बनतो. तर 2 प्रकार कुठले? तर 2 प्रकार, एक पहिला प्रकार आहे तो आहे परिचालक उच्चालक, ज्याला इंग्लिशमध्ये आपण ऑपरेटिंग लेव्हरेज असं म्हणतो, आणि एक दुसरा आहे वित्तीय उच्चालक, ज्याला इंग्लिशमध्ये आपण फायनान्शियल लेव्हरेज असं म्हणतो. परिचालक उच्चालक, ऑपरेटिंग लेव्हरेज, वित्तीय उच्चालक, फायनान्शियल लेव्हरेज. आणि या दोघांना जेव्हा आपण एकत्र करतो तर त्याला म्हटलं जातं मग एकत्र उच्चालक, आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं जातं कंबाईन लेव्हरेज. तर मग जर तुम्हाला जर कोणी विचारलं की उच्चालकाचे प्रकार किती, टाईप्स किती आहेत, तर ढोबळमानाने फक्त 2च प्रकार असतात. तिसरा प्रकार हा आपण दोघांना मिळून तिसरा प्रकार बनवतो. मग थोडंसं यावरही प्रकाश टाकूया की हा परिचालक उच्चालक ऑपरेटिंग लेव्हरेज म्हणजे काय. तर जे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस असतात जनरली ते काम पूर्ण करण्यासाठी, जे एक डे टू डे वर्कचे आपण जे एक्सपेन्सेस म्हणू शकतो, तर मग ते कामाचं पूर्ण परिचालन करण्यासाठी जो खर्च येतो किंवा ज्याच्याशी संबंधित ते लेव्हरेजेस असतात तो झाला परिचालक उच्चालक. वित्तीय उच्चालक हा जनरली फायनान्शियल जे ट्रान्झॅक्शन्स राहतात, वित्तीय घडामोडी ज्या असतात त्याच्याशी संबंधित जो लेव्हरेज असतो, जो उच्चालक असतो, तो असतो वित्तीय उच्चालक. म्हणून ऑपरेटिंग लेव्हरेजेस हे जनरली ऑपरेटिंग एक्सपेन्सेसशी संबंधित राहतात, फायनान्शियल लेव्हरेज हे जनरली फायनान्शियल एक्सपेन्सेसच्या संबंधित राहतात. त्या दोघांमध्ये फरक फार कमी आहे, पण एक दोघांना आपण वेगवेगळ्या प्रकारे एक वित्तीय व्यवस्थापनाच्या भूमिकेतून पाहू शकतो. आणि या दोघांना जेव्हा एकत्रित केलं जातं तेव्हा आपल्याला मिळतो एकत्रित उच्चालक किंवा कंबाईंड लेव्हरेज. आपल्याला या विषयामध्ये या पार्टमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची असल्यामुळे त्याची फॉर्म्युले मी इथेच याच्यासमोरच इथे लिहिलेली आहे. पहिल्या फॉर्म्युल्याकडे वळूया. पहिला आहे ऑपरेटिंग लेव्हरेज. ऑपरेटिंग लेव्हरेजला शॉर्टमध्ये आपण OL असं संबोधणार आहे. OL फॉर ऑपरेटिंग, L फॉर लेव्हरेज. ऑपरेटिंग लेव्हरेज याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे कॉन्ट्रीब्युशन डिवायडेड बाय EBIT. ऑपरेटिंग लेव्हरेज इक्वल्स टू कॉन्ट्रीब्युशन डिवायडेड बाय EBIT.
आता याची जी फोड आहे ती मी इथे केलेली आहे. कॉन्ट्रीब्युशन म्हणजे काय, तर कॉन्ट्रीब्युशनचा एक फॉर्म्युला इथे मी मांडलेला आहे, तो आहे सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट. प्रॉब्लेममध्ये ह्या व्हॅल्यूज दिलेल्या असतील, कदाचित कधी कधी प्रॉब्लेममध्ये कॉन्ट्रीब्युशन पण दिलेलं असेल, पण कॉन्ट्रीब्युशन जर डिरेक्टली दिलेलं नसेल तर आपल्याला सेल्सची व्हॅल्यू दिलेली असेल, व्हेरिएबल कॉस्टची व्हॅल्यू दिलेली असेल. जेव्हा मग सेल्समधून तुम्ही व्हेरिएबल कॉस्ट मायनस करता तर तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन हे मिळतं. कुठे कुठे कॉन्ट्रीब्युशनला सी द्वारेही संबोधलं जातं, तर त्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. सी म्हणजेच कॉन्ट्रीब्युशन, कॉन्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला आहे सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट. त्यानंतर त्याच्या खाली जो आपल्याला ज्याने भागायचं आहे ते आहे EBIT. EBIT म्हणजेच काय, तर ऑपरेटिंग प्रॉफिट. कारण हा ऑपरेटिंग लेव्हरेज आपण काढतो आहे म्हणून आपल्याला तिथे ऑपरेटिंग प्रॉफिट घ्यायचं आहे EBIT. त्याची फोड मी इथे केलेली आहे अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. अर्निंग बिफोर इंटरेस्ट आणि टॅक्स या शब्दांना एकदा समजून घेऊया. असं उत्पन्न की ज्यामध्ये इंटरेस्ट पण आलेला आहे आणि टॅक्स पण आलेला आहे, किंवा असं उत्पन्न की ज्यामधून काय वजा करायचं बाकी राहिलेलं आहे, इंटरेस्ट हा खर्च वजा करायचा बाकी राहिलेला आहे आणि टॅक्स वजा करायचा बाकी राहिलेला आहे. थोडक्यात आपण काय म्हणू शकतो की एक प्रकारचं ग्रॉस प्रॉफिट की ज्यामधून मग खर्च वजा होतील, टॅक्सेस वजा होतील, आणि जेव्हा आपण म्हणतो ना की मला आता नेट प्रॉफिट मिळालेला आहे. किंवा एखादं एक उदाहरण घेऊया की एखाद्या व्यवसायाला 100 रुपये अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स झालेला आहे किंवा नफा झालेला आहे 100 रुपये. पण तो 100 रुपये हा निव्वळ नफा आहे का, नाही, तो ढोबळ नफा आहे. तर कारण त्या 100 रुपयातून मग त्या व्यवसायाने जर काही कर्ज घेतलेलं असेल तर त्यावर व्याज देणं बाकी आहे. तर गृहीत धरा की 10 रुपये व्याज देणं बाकी आहे. जो नफा झालेला आहे त्यावर टॅक्स पे करावा लागेल. गृहीत धरा त्या व्यवसायाला परत 10 रुपये टॅक्स पे करायचा राहिलेला आहे. म्हणजे 100 रुपये हा जो नफा झालेला आहे तो व्याज द्यायच्या पूर्वीचा नफा आहे, टॅक्स पे करण्याच्या पूर्वीचा नफा आहे. म्हणजे तो कुठल्या प्रकारचा नफा झाला, मग ढोबळ नफा झाला, किंवा त्यालाच आपण या भाषेमध्ये अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स म्हणतो. म्हणजे मग जेव्हा तुम्ही 10 रुपये आणि हे 10 रुपये असे 20 रुपये जर तुम्ही 100 रुपयामधून वजा कराल, म्हणजे जे 80 रुपये तुम्हाला मिळतील, तो कुठला अर्निंग राहील, आफ्टर इंटरेस्ट अँड आफ्टर टॅक्स. त्याला आपण पुढच्या ह्याच्यात वेगळ्या शब्दाने या स्ट्रक्चरमध्ये पाहणारच आहोत. म्हणून अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स म्हणजे काय, असा नफा की ज्यामध्ये अजून इंटरेस्टचं पेमेंट होणं बाकी आहे आणि टॅक्सचं पेमेंट होणं बाकी आहे. तर थोडक्यात आतापर्यंतच्या आपल्या रुटीन भाषेमध्ये किंवा रुटीन नेहमीच्या प्रॉब्लेम्समध्ये आपण जे पाहिलेलो आहे ते एक प्रकारचं ग्रॉस प्रॉफिट असं आपण त्याला म्हणू शकतो. पण इथे ग्रॉस प्रॉफिट न म्हणता आपल्याला त्याचं जे नॉमेनक्लेचर आहे ते आहे EBIT, अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. तर मग ऑपरेटिंग लेव्हरेजचा जो फॉर्म्युला आहे तो आहे कॉन्ट्रीब्युशन डिवायडेड बाय EBIT. परत एकदा कॉन्ट्रीब्युशनचा जो परत एक फॉर्म्युला आहे तो आहे सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट, आणि EBIT म्हणजेच काय, ऑपरेटिंग प्रॉफिट. इथे परत मी तसं लिहून दिलेलं आहे. कुठे कुठे या शब्दाला ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणू शकतात, कुठे कुठे EBIT म्हणू शकतात. म्हणून कन्फ्यूज न होता EBIT, अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. त्यानंतर जो दुसरा आपल्याला लेव्हरेज आपल्याला पाहायचा आहे ते आहे वित्तीय उच्चालक, फायनान्शियल लेव्हरेज. फायनान्शियल लेव्हरेजला जो शॉर्ट फॉर्म आपण यूज केलेला आहे तो आहे FL, F फॉर फायनान्शियल, L फॉर लेव्हरेज, फायनान्शियल लेव्हरेज. त्याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. हे आपण अगोदरच इथे पाहिलेलं आहे. इथे परत एक नवीन टर्म आलेली आहे, ती आली आहे EBT. EBT. तर याचं परत मी एक्सप्लेनेशन इथे करून दिलेलं आहे की अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स म्हणजे EBIT आणि EBT म्हणजे काय, अर्निंग बिफोर टॅक्स. म्हणजे असं उत्पन्न की ज्यामध्ये टॅक्स अजून पे करायचं बाकी आहे. म्हणजे याचा अर्थ असा होईल की कदाचित इंटरेस्ट ऑलरेडी पे केलेला आहे, टॅक्स पे करण्याचा बाकी आहे, म्हणून ते झालं अर्निंग बिफोर टॅक्स. म्हणून मग FLचा फॉर्म्युला काय बनतो आहे, अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स डिवायडेड बाय EBT. मग हा होता ऑपरेटिंग लेव्हरेजचा फॉर्म्युला, हा होता फायनान्शियल लेव्हरेजचा फॉर्म्युला. मग यामध्ये परत जसं मी म्हटलं की तिसरा प्रकार जो बनतो आहे तो आहे एकत्र उच्चालकाचा, कंबाईन लेव्हरेज आणि फायनान्शियल लेव्हरेज. या दोघांना मिळून जे एक नवीन लेव्हरेज तयार होतो तो असतो कंबाईन लेव्हरेज. एकत्रीकृत उच्चालकी म्हटलं जातं, एकत्र उच्चालकी म्हटलं जातं. तर कंबाईन लेव्हरेजचा जे आपण शॉर्ट फॉर्म यूज करणार आहोत तो आहे CL, C फॉर कंबाईन, L फॉर लेव्हरेज, कंबाईन्ड लेव्हरेज. याचे 2 फॉर्म्युले इथे लिहिलेले आहेत. त्या 2 फॉर्म्युल्याची फोड आपण त्या पद्धतीने करू शकतो. जसं मूळ फॉर्म्युला हाच आहे, ऑपरेटिंग लेव्हरेज मल्टिप्लाइड बाय फायनान्शियल लेव्हरेज.
कंबाईंड लेव्हरेज कसं बनतं आहे, ऑपरेटिंग लेव्हरेज मल्टिप्लाइड बाय फायनान्शियल लेव्हरेज. आणि दुसरा जो फॉर्म्युला तो तयार झालेला आहे तो आहे कॉन्ट्रीब्युशन डिवाइडेड बाय ईबीटी. इथे मी तुम्हाला एक्सप्लेन करू शकतो की हा फॉर्म्युला पण कसा बनवला तेही सोपं आहे. जसं आता इथे आपण काय म्हणतोय, OL मल्टिप्लाइड बाय FL, याला आपण या पद्धतीने मांडू शकतो. OL चा फॉर्म्युला इथे दिलेला आहे, कॉन्ट्रीब्युशन डिवाइडेड बाय EBIT मल्टिप्लाइड बाय FL चा फॉर्म्युला आहे EBIT डिवाइडेड बाय EBT. EBIT आपण कॅन्सल करूया, म्हणजे जो फॉर्म्युला बनेल तो हा बनेल कॉन्ट्रीब्युशन डिवाइडेड बाय EBT. आलं लक्षामध्ये? कंबाईंड लेव्हरेजचे तुम्ही आयदर और दोन्ही फॉर्म्युले यूज करू शकता. ऍक्च्युली ते दोन फॉर्म्युले आहेतच नाही, त्याला त्याच पद्धतीने याला सॉल्व्ह करून आपण इथेच पोहोचतो. पण एक सांगण्यासाठी तुम्हाला या दोन पद्धतीत इथे मांडलेला आहे. हा ऍक्च्युली हा V नाही आहे, याला आपण इथे अशा पद्धतीने सॉल्व्ह केलेला आहे. तो OL मल्टिप्लाइड बाय FL, ऑपरेटिंग लेव्हरेज मल्टिप्लाइड बाय फायनान्शियल लेव्हरेज. ऑपरेटिंग लेव्हरेजला या पद्धतीने तर मांडलं मी, कॉन्ट्रीब्युशन डिवाइडेड बाय EBIT मल्टिप्लाइड बाय फायनान्शियल लेव्हरेजला EBIT डिवाइडेड बाय EBT. EBIT आपण इथे कट केलं म्हणजे आपल्याला काय मिळालं, कॉन्ट्रीब्युशन डिवाइडेड बाय EBT. तर हा जो बनला तो बनला आपल्याला कंबाईंड लेव्हरेजचा फॉर्म्युला, जो आपण कशापासून घेतला, ऑपरेटिंग लेव्हरेज आणि फायनान्शियल लेव्हरेज पासून. तर मग आपल्याकडे लेव्हरेजेसचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तीन फॉर्म्युले आहेत. ऑपरेटिंग लेव्हरेज इक्वल्स टू कॉन्ट्रीब्युशन डिवाइडेड बाय EBT, फायनान्शियल लेव्हरेज इक्वल्स टू EBIT डिवाइडेड बाय EBT, आणि जो तिसरा बनलेला आहे तो आहे कंबाईंड लेव्हरेज इक्वल्स टू कॉन्ट्रीब्युशन डिवाइडेड बाय EBT. आणि या फॉर्म्युल्यापर्यंत आपण कशा पद्धतीने आलेलो आहे तेही एक्सप्लेनेशन मी ते बोर्डवर दिलेलं आहे. त्यानंतर जेव्हा आपल्याला प्रॉब्लेमला सुरुवात करायची असतं तेव्हा मग प्रॉब्लेमला व्यवस्थितपणे वाचून आपल्याला एक फायनान्शियल स्टेटमेंट बनवावं लागतं. त्या फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला मिळून जातात, आणि एकदा या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या मग या फॉर्म्युल्यांच्या मदतीने आपल्याला जी हवी असलेली उत्तरं आहेत ती शोधण्यास मदत होते. मग जे प्रोफॉर्म ऑफ स्टेटमेंट ऑफ इन्कम आहे तो आपण मी इथे लिहिलेला आहे, तो आपल्याला इथे पाहायला मिळेल. सुरुवात सेल्स पासून आपल्याला करावी लागेल. सेल्सच्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या असतील, त्या व्हॅल्यूज आपल्याला इथे पुटअप करायच्या आहेत. त्यामधून आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे व्हेरिएबल कॉस्ट. सेल्समधून व्हेरिएबल कॉस्ट काढल्यानंतर आपल्याला मिळेल कॉन्ट्रीब्युशन. इथे मी हायलाइट पण त्याला केलेला आहे की हा आपला पहिला टप्पा झाला. कॉन्ट्रीब्युशन हा पहिला टप्पा यासाठी कारण आपल्याला जेव्हा इथे फॉर्म्युलाला उत्तरं लिहिण्यास सुरुवात करायची आहे तेव्हा ही आन्सर्स आपल्याला इथे पुटअप करायचे असतात. तर हे झालं कॉन्ट्रीब्युशन. कॉन्ट्रीब्युशन मधून मग आपल्याला फिक्स कॉस्ट काढायची असते. फिक्स कॉस्ट जसं नावामध्ये सांगितलेलं आहे ही कॉस्ट बदलणारी नसते. ही पूर्ण व्यवहारासाठी, पूर्ण ट्रान्झॅक्शनसाठी, पूर्ण प्रक्रियेसाठी ती कॉस्ट कायम राहते, कन्सिस्टंट राहते, फिक्स राहते, म्हणून ती झाली मग फिक्स कॉस्ट. मग कॉन्ट्रीब्युशन मधून जेव्हा आपण फिक्स कॉस्ट काढतो तेव्हा मग आपल्याला मिळतं EBIT, अर्निंग बिफोर इंटरेस्ट आणि टॅक्स. तर मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की इथे आपल्याला कॉन्ट्रीब्युशन मिळालं, इथे EBIT मिळालं, म्हणजे आपल्याला कुठलं उत्तर मिळेल मग ऑपरेटिंग लेव्हरेज. म्हणजे इथे आपला एक पहिला टप्पा पूर्ण होऊन जातो की आपल्याला इथे ऑपरेटिंग लेव्हरेजचं उत्तर आपल्याला इथपर्यंत मिळतं. परत एकदा रिपीट करतो आहे, सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट आपल्याला मिळेल कॉन्ट्रीब्युशन. हा फॉर्म्युला ऑलरेडी मी इथे लिहिलेला होता, परंतु आपण इथे स्टेटमेंटमध्ये मांडलेला आहे. आपल्याला मिळेल मग कॉन्ट्रीब्युशन. कॉन्ट्रीब्युशन मधून आपल्याला फिक्स कॉस्ट मायनस करायचं आहे. फिक्स कॉस्ट मायनस करताना कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. कधी कधी प्रॉब्लेममध्ये फिक्स कॉस्ट दिली राहते, व्हेरिएबल कॉस्ट दिली जाते. अशी कॉस्ट की जे पूर्ण व्यवहारामध्ये, पूर्ण ट्रान्झॅक्शनमध्ये कधीच बदलत नाही, ती झाली फिक्स कॉस्ट. ती फिक्स कॉस्ट आपण कशातून मायनस केली, कॉन्ट्रीब्युशन मधून. मग आपल्याला काय मिळालं, EBIT, अर्निंग बिफोर इंटरेस्ट आणि टॅक्स. म्हणजे जेव्हा आता तुम्हाला इथपर्यंत आल्यानंतर ऑपरेटिंग लेव्हरेज जर काढायचं असलं तर तुम्ही इझिली काढू शकता, कारण आपल्याकडे कॉन्ट्रीब्युशन पण आहे आणि EBIT पण आहे. समोर जाऊया. EBIT मधून जेव्हा आपण इंटरेस्ट मायनस करू, थोडक्यात तुम्ही इथे पाहू शकता, जेव्हा EBIT मधून हा मी I मायनस करेल तेव्हा आपल्याला मिळेल EBT, अर्निंग बिफोर टॅक्स. EBIT मधून जेव्हा इंटरेस्ट मायनस करू, I जेव्हा निघून जाईल तेव्हा आपल्याला काय मिळेल, EBT. मग आपण जेव्हा या लेवलला येऊ आपल्याला नॅचरली काढता येईल फायनान्शियल लेव्हरेज, कारण आपल्याजवळ तोपर्यंत EBIT पण मिळालेला आहे आणि EBT पण मिळालेला आहे. तर हे झालं. आपण इथे पोहोचल्यावर
इथे मिळेल आपल्याला फायनान्शियल लेव्हरेज. आणि यानंतरही समजा प्रॉब्लेममध्ये विचारलं असेल की तुम्हाला प्युअर प्रॉफिट काढायचं आहे किंवा प्युअर इन्कम काढायचं आहे, तर मग आपल्याला मिळेल ईबीटी मधून मग हे टी पण काढून टाकायचा. मग आपल्याला मिळेल अर्निंग आफ्टर टॅक्स. अर्निंग आफ्टर टॅक्स म्हणजे शब्दामध्येच आपल्याला लक्षात येईल की असं अर्निंग की ज्यामधून आता आपण काय काढत गेलेलो आहे, व्हेरिएबल कॉस्ट गेली, फिक्स कॉस्ट गेली, आपला इंटरेस्ट गेला, टॅक्स गेला, आणि हे जे मिळेल हे राहतं आपलं प्युअर प्रॉफिट किंवा ज्याला आपण एक आपल्या नेहमीच्या रुटीन व्यवहारामध्ये नेट प्रॉफिट असं संबोधू शकतो. पण आपण हे लेव्हरेजेसचा पार्ट पाहत असल्यामुळे याला आपल्याला म्हणावं लागेल अर्निंग आफ्टर टॅक्स. अर्निंग आफ्टर टॅक्सची सध्या तरी आपल्याला इथे गरज नाही आहे, पण जर तुम्हाला विचारलं प्रॉब्लेममध्ये सेपरेटली अर्निंग आफ्टर टॅक्सही कॅल्क्युलेट करा, तर तुम्हाला मग समोर जावं लागेल. अर्निंग बिफोर टॅक्स म्हणून टॅक्स मायनस करून अर्निंग आफ्टर टॅक्स तुम्हाला मिळेल. टॅक्सचा रेट हा दिलेला असतो 50%, 25%. त्या रेटनुसार आपल्याला ते कॅल्क्युलेशन्स करावे लागतात. मग थोडक्यात तुम्हाला काय मिळालं इथे, फायनान्शियल लेव्हरेज मिळालं आणि ऑपरेटिंग लेव्हरेज मिळालं. कंबाईंड लेव्हरेजसाठी आपल्याला याच इन्फॉर्मेशनची मदत इथे होते. मग ज्या काही व्हॅल्यूज आलेल्या असतील त्या कंबाईंड लेव्हरेजच्या या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करून तुम्हाला कंबाईंड लेव्हरेज मिळेल. तर मग या सगळं ची जी समरी आहे ती हीच आहे की लेव्हरेजचे दोन प्रकार, ऑपरेटिंग लेव्हरेज आणि फायनान्शियल लेव्हरेज. तिसरा प्रकार हा दोघांमुळे तयार झालेला आहे, कारण जेव्हा दोघांना आपण एकत्रित करतो तो झाला फायनान्शियल लेव्हरेज. शॉर्टमध्ये ऑपरेटिंग लेव्हरेजला OL, फायनान्शियल लेव्हरेजला FL, कंबाईंड लेव्हरेजला CL. ऑपरेटिंग लेव्हरेजचा फॉर्म्युला कॉन्ट्रीब्युशन डिवायडेड बाय EBIT. कॉन्ट्रीब्युशन जर काढायचं असेल तर कॉन्ट्रीब्युशन इक्वल्स टू सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट. EBITला म्हटलं जातं अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. फायनान्शियल लेव्हरेजचा फॉर्म्युला EBIT डिवायडेड बाय EBT, अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स डिवायडेड बाय अर्निंग बिफोर टॅक्स. त्यानंतर या दोघांना एकत्रित करून परत एक फॉर्म्युला तयार होईल, CL इक्वल्स टू कॉन्ट्रीब्युशन डिवायडेड बाय EBT. तर या आजच्या लेक्चरमध्ये आपण लेव्हरेजेस आणि त्याबद्दल पाहिलेलं आहे. याच लेक्चरमध्ये तुम्हाला मी तुमचे जे फॉर्म्युले, जसं मी इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचे फॉर्म्युले प्रोव्हाइड केले होते, त्याचे सर्व फॉर्म्युले या युनिटशी संबंधित, या पार्टशी संबंधित इथे मेन्शन केलेलं आहे. युनिट नंबर 2 पार्ट नंबर 3 इथे दिलेले आहेत. पुढच्या लेक्चरला आपण प्रॉब्लेमला सुरुवात करूया. जसं मी तुम्हाला अगोदरही म्हटलं होतं की वेगवेगळ्या पद्धतीचे, थोडेसे वेगवेगळ्या डिफिकल्टी लेवलचे प्रॉब्लेम्स आपण पाहू, आणि मग सगळे प्रकार पूर्ण झाल्यानंतर मग आपण यानंतर युनिट नंबर 3ला सुरुवात करूया. तर या व्हिडिओला व्यवस्थितपणे बघा, बोर्डवर फोकस करा की फॉर्म्युले कशा पद्धतीने मांडलेले आहेत, कुठले प्रकार मांडलेले आहेत, आणि तुमच्या जर काही क्वेरीज असतील तर ते तुम्ही मग डाऊट क्लिअरिंग सेशन आणि व्हॉट्सॲपच्या मदतीने, मेलच्या मदतीने माझ्यापर्यंत पोहोचू शकता. धन्यवाद.